आज आपण नारायणगाव येथे कोळेकर मॅडमच्या आर्ली समर क्वीनच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर टोकिता सीडची ही जी व्हरायटी आहे आर्ली समर क्वीन, या फ्लावरच्या संदर्भामध्ये आपण मॅडम सोबत चर्चा करणार आहोत. तर त्यांचा ह्या व्हरायटी संदर्भात कसा अनुभव राहिला त्यासोबत चर्चा करणार आहोत. प्रथमतः मॅडम आपलं नाव काय म्हटलं? सविता उत्तम कोळेकर, मी नारायणगाव मधूनच आहे. मी साधारण 3 फेब्रुवारीला आर्ली समर क्वीन या फ्लावर वाणाची लागवड केली होती. तर साधारण 45 ते 55 दिवसाची व्हरायटी आहे आणि 45 ते 55 दिवसातच हार्वेस्टिंगला आलेली आहे. हार्वेस्टिंगला म्हणजे साधारणतः 50 ते 55 दिवसामध्येच हार्वेस्टिंगला आलेली आहे. आणि ह्या व्हरायटीच्या गड्ड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि गड्डा तर तुम्ही पाहताच आहात, प्रत्यक्षात व्हाईटनेस पणा किती आहे ती पाहताय. गड्डा कॉम्पॅक्ट आहे आणि साधारण 764 ह्या व्हरायटीच्या तोड तुम्हाला बघायला मिळणार आहे. बरोबर. आणि गड्ड्याचा आकार कसा आहे? डोम शेप आहे ना? हा, गड्ड्याचा आकार डोम शेप मध्ये आहे. तुम्ही पाहता आहे की तुम्हाला कोणतं म्हणजे गड्ड्यावर काहीच तुम्हाला बघायला मिळत नाही की एकदम पांढरा शुभ्र राहतो. पिवळापणा नाहीये किंवा साधारण गुलाबीपणाही नाहीये. तुम्ही प्लॉटवर आले तरी तुम्हाला बघायला मिळेल की गुलाबीपणाही तुम्हाला गड्ड्यावर बघायला मिळणार नाही. ओके. आणि साधारणपणे तुम्ही आता किती तोडे झाले ह्या व्हरायटीचे? आता आमचा 3रा तोडा आहे. 3रा तोडा आहे. तर तुम्हाला साधारणपणे 3रा तोडा तर आहेच, पण ह्या व्हरायटी बद्दल रोग प्रतिकारक शक्ती कशी वाटली? रोग प्रतिकारक शक्तीला खूपच चांगली व्हरायटी आहे. ओके. आपल्याला सध्या बघतो आपण की वातावरण तर बिलकुलच साथ देत नाही. त्याच्या तुलनेत जर पाहिलं तर व्हरायटी खूपच छान आहे. ओके. आणि ज्या वेळेला तुम्ही आता बाजारात नेताय, मॉलमध्ये नेताय किंवा बाजारपेठेमध्ये नेताय, तर व्यापारी वर्गाचं काय म्हणणं आलं? नाही, व्यापारी वर्ग तर खुशच आहे. इतर व्हरायटीच्या तुलनेत याचं मागणी चांगली आहे. ओके. आणि व्यापाऱ्यांचं अजून काय म्हणणं आलं की दूरच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी उत्कृष्ट आहे. उत्कृष्टच आहे. ओके. धन्यवाद मॅडम, आपण माहिती दिल्याबद्दल.